नमस्कार. जेव्हा आपण रस्त्यावरती जातो, विशेषतः जेव्हा आपण ट्रॅफिक सिग्नलवरती थांबतो, तेव्हा आता आपण नुकतंच पाहतोय, की ट्रॅफिक पोलीस आपल्याला अडवत नाहीत किंवा ट्रॅफिक पोलीस आपल्याला शिट्टी वाजवून आपली गाडी थांबवत नाहीत. ते फक्त आपल्याला पाठीमागनं आपला एक फोटो काढतात आणि आपल्याला जाऊ देतात. आणि काही दिवसानंतर किंवा लगेचच आपल्याला एक एस-एम-एसद्वारे तुमचं चलान काटलेलं आहे, असा आपल्याला एक मेसेज येतो किंवा आपल्याला एक ईमेल येतो. मग नक्की ई-चलान ही जी सर्व्हिस आहे किंवा ही जी पद्धत आहे, ती काय आहे? आता आपण हे जाणून घेऊयात. 2015 आणि 16 मध्ये सुरुवातीला ही ई-चलान पद्धत सुरू करण्यात आली. पण सुरुवातीला त्यांनी एक एक्सपेरिमेंट म्हणून फक्त मुंबई या शहरावरतीच त्यांनी सुरुवात केली आणि तिथे यशस्वीरित्या ई-चलान सिस्टम लागू झाल्यानंतरच त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती लागू केली. 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-चलन पद्धत सुरू झाली. मग ई-चलन पद्धत म्हणजे नक्की काय आहे आणि ती कोणत्या-कोणत्या गोष्टीवरती लागू होते? किंवा जर ट्रॅफिक पोलिसनं जर पर्सनल मोबाईलवरती आपला फोटो जर काढला आणि त्या फोटो आधारे आपल्याला दंड बसू शकतो का? याबद्दल आपण माहिती घेऊयात. मग मोबाईल चलान जे आहे ते बनवतात कसं? तर त्यांच्याकडे 4 पद्धती आहेत. एक पहिली मोबाईलमध्ये त्यांच्या एक ॲप आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी छायाचित्र जर काढले किंवा फोटोज किंवा व्हिडिओज जर काढले, तर त्याच्यावरती तुम्ही जे काही नियम तोडलेत, त्याची लिस्ट बनवून ते तुमच्याकडे चलान पाठवू शकतात. दुसरी गोष्ट आहे त्यांच्याकडे एक डिव्हाइस आहे, ज्याला आपण हँड होल्ड डिव्हाइस म्हणतो. ते जे डिव्हाइस असतं त्यांच्या हातामधलं, त्याचं ते फोटो काढतात आणि त्या डिव्हाइस मार्फत तुमचं सगळं वाहनाचं पूर्ण स्कॅनिंग त्याच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स असतात तुमच्या वाहनांचे. आजपर्यंत तुम्ही किती चलान मोडलेले आहेत, त्याचं काय केलेलं आहे, याची सगळी विस्तृत माहिती त्या डिव्हाइस मार्फत पोलिसांकडे असते. तिसरं असतं सीसीटीव्ही फुटेज. म्हणजेच प्रत्येक सिग्नलवरती अपघात जे होत आहेत, त्याचे सीसीटीव्ही फुटेजसाठी त्यांनी हे कॅमेरेज लावलेले आहेत. त्याच्यामार्फत देखील तुम्हाला चलान येतं. आणि चौथं आहे ANPR ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन. हे जे ॲप आहे, ज्याच्यामध्ये तुमची वाहन कितीही फास्ट असलं किंवा सिग्नल तोडून ते पळालं, तर रात्रंदिवस हा जो ॲप आहे, तो पळत राहणार आहे. म्हणजेच धावणाऱ्या गाड्यांचे नंबर रिकॉग्नाइज करण्याचा हा ॲप आहे, ज्याच्यामार्फत प्रत्येक डिटेल ट्रॅफिकशी रिलेटेड पोलिसांकडे असते. मग आपल्यावरती चलान कधी-कधी बसू शकतं. सगळ्यात पहिलं आहे, तुम्ही जर स्पीडमध्ये असाल, तुम्ही जर ओव्हर स्पीडमध्ये जर सिटीमध्ये गाडी चालवत असाल, तर तेव्हा तुमचं चलान कटतं. दुसरं आहे, तुम्ही जर विदाऊट हेल्मेट जर गाडी चालवत असाल, तर तेव्हा सुद्धा तुम्हाला चलानचा दंड बसू शकतो. तिसरं आहे, तुम्ही जर कार चालवत असाल आणि तुम्ही सीट बेल्ट वापरला नसेल, तर तुमचा फोटो काढून तुम्हाला चलान बसू शकतं, तुम्हाला दंड बसू शकतो. चौथं आहे, तुम्ही जर ट्रॅफिक सिग्नल्स तोडले किंवा ट्रॅफिक सिग्नल चालू असताना जर तुम्ही ट्रॅफिक तोडून पुढे गेलात, तर तेव्हा तुम्हाला चलान बसू शकतो. 5वं आहे, तुम्ही जर चुकीच्या जागी गाडी पार्किंग केली असेल, तेव्हा सुद्धा तुम्हाला दंड बसतो. 6वं आहे, तुम्ही जर ट्रिपल सीट असाल, तेव्हा सुद्धा तुमचं चलान कटलं जातं. कारण ट्रिपल सीट चालवणं हे इल्लीगल आहे आणि साहजिक आहे, या नियम, अटी ह्या सगळ्या आपला जीव वाचवण्यासाठी आहे. पण दुर्दैव हे आहे, की यासाठी आपल्याला नियम बसवावे लागतात. वाहन डेटाबेस नावाचं त्यांचं जे काही सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये एकदा का तुमचा गाडीचा नंबर त्यांना भेटला, तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तुमच्या वाहनाची सगळी डिटेल ते त्यांच्याकडे असतेच आणि ते त्याच्यामार्फत तुम्हाला ईमेलद्वारे किंवा एस-एम-एसद्वारे तुम्हाला ते दंड आकारू शकतात. फक्त एक गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे, की हे जे एस-एम-एस आणि ईमेल्स असतात, ते फ्रॉडही आहेत. फ्रॉड जर आले तर ते व्यवस्थित कोणत्या ॲपवरून आपल्याला आलेले आहेत किंवा कोणत्या मार्गे आपल्याला हे आलेले आहेत. गव्हर्नमेंट वेबसाईटकडूनच कधीही चलान तुम्हाला येतं. त्या गोष्टीची माहिती तुम्हाला असणं अनिवार्य आहे. अदरवाईज तुमच्यासोबत फ्रॉड एस-एम-एस पाठवून तुमच्यासोबत फ्रॉडही होऊ शकतो. 2025 मध्ये जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत किंवा बस ड्रायव्हर्स, स्कूल बस ड्रायव्हर्स किंवा ट्रॅक्स चालवणारे, हे जे मोठे वाहन चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत, त्यांनी एक संप पुकारला होता. त्यामध्ये त्यांची मागणी अशी होती, की एका वेळेला एका दिवशी तरी ॲटलीस्ट एकच दंड त्यांना बसला पाहिजे. एका सिटीमध्ये दंड बसतोय आणि दुसऱ्या सिटीमध्ये गेल्यावर परत त्यांना जर दंड बसत असेल, तर हे त्यांचे कुठेतरी पर्सनल राइट्स त्यांचे इन्फ्रिंज होत आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं.
जे काही मोठं वाहनांची जी काही पार्किंग आहे, त्या पार्किंगची खूप जास्त गैरसोय त्यांची होत असल्यामुळे आणि एकतर पार्किंगचा दंडही बसवावा लागतो आणि कुठेच व्यवस्थित मोठ्या गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा नाहीये. यासाठी सुद्धा त्यांचं आंदोलन होतं. दुसरं होतं, त्यांना जर जे काही चलान आहेत, त्याची जी काही थकबाकी आहे, ती जर ते एकदाच भरत असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी मुभा दिली पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे, जर छोट्या-छोट्या गोष्टींचं जर ट्रिफलिंग ॲक्ट्स असतील, तर त्याच्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्यांचं चलान कापू नये, अशा त्यांच्या मागण्या होत्या. म्हणूनच 26 जून रोजी आपले जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत प्रताप सरनाईक यांनी एक 10 मेंबर्सची कमिटी आयोजित केली आणि त्याच्यावरती या सगळ्या प्रश्नांचा विचार केला. त्या कमिटीमध्ये जे निर्णय घेतले त्यातला पहिला निर्णय असा असेल, वाहन चालकाला जेवढे काही दंड एका दिवसामध्ये बसत आहेत ते एकत्रित करूनच त्यांना तो दंड दिला पाहिजे. अदरवाईज प्रत्येक ठिकाणी वेगळा दंड आकारला जाणार नाहीये. 3 महिन्यापूर्वीची जी चलानची थकबाकी आहे ती चलान माफ होणार आहे मोठ्या वाहनांसाठी. आणि जे पीटी ऑफेन्सेस आहेत, त्या पीटी ऑफेन्सेस मधले जे काही चलान आहेत, जे काही थकबाकी आहे, ती सुद्धा माफ करण्यात आलेली आहे. पीटी ऑफेन्सेस म्हणजेच नो पार्किंग मध्ये जर मोठे वाहन लागले असतील आणि तिथे जर त्यांना चलान भेटलेलं असेल, तर अशा प्रकारचे सगळे चलान आता त्यांना भेटणार नाहीत. पहिला ऑफेन्स असेल नो पार्किंगचा किंवा पीटी ऑफेन्सेसचा, तर मोठ्या वाहन चालकांना फक्त चेतावणी दिली जाईल, ती म्हणजे एसएमएस द्वारे. पण जर जो दुसरा गुन्हा असेल, जर त्यांनी परत तेच गुन्हा जर केला, तर मात्र त्यांना चलान कापला जाणार आहे. तुमचे जर फोटोज, व्हिडिओज हे पुरावे जर ट्रॅफिक पोलीसकडे नसतील, तर तुमच्यावरती कारवाई केली जाणार नाहीये. म्हणजेच विदाऊट फोटोज आणि व्हिडिओज जर तुमच्यावर काही कारवाई होत असेल, तर त्याविषयी तुम्ही दंड नकार देऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याकडून दंड घेतला जरी, तरी त्याचं अपील होईल. त्या अंतर्गतच काही ऑफेन्सेस मधले जे काही पेनल्टीज होत्या म्हणजेच दंड होते ते कमी करण्यात आलेत. पहिला, विदाऊट लायसन्स तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला 5,000 रुपये दंड असायचा. मोठ्या वाहन चालकांसाठीच हा निर्णय आहे. तुम्हाला जर विदाऊट लायसन्स तुम्ही गाडी चालवत असतात तर पहिले तुम्हाला 5,000 दंड होता, आता तुम्हाला 1,000 दंड बसणार आहे फर्स्ट ऑफेन्ससाठी. म्हणजेच पहिल्या गुन्ह्यासाठी 1,000, जर तुम्ही परत दुसऱ्यांदा जर पकडला गेलात विदाऊट लायसन्स तर तुम्हाला 2,000 रुपये दंड. दुसरं आहे इमर्जन्सी व्हेकल ऑब्स्ट्रक्शन, जेव्हा तुम्ही करत होता तेव्हा तुम्हाला दंड 10,000 रुपये दंड होता, पण आता तो 1,000 रुपये दंड झालेला आहे फर्स्ट ऑफेन्ससाठी म्हणजेच पहिल्या गुन्ह्यासाठी. आणि सेकंड ऑफेन्ससाठी तुम्हाला 2,000 रुपये दंड आहे. नो पार्किंग मध्ये जी 500 रुपये पहिल्या ऑफेन्ससाठी आणि दुसरा ऑफेन्स जर तुम्ही केला तर 1,500 रुपये. तुम्ही मोबाईल ऐकत जर ड्रायव्हिंग करत असाल तर तेव्हा तुम्हाला पहिले 1,000 रुपये दंड आहे आणि दुसऱ्या ऑफेन्ससाठी 2,000 रुपये. मग कोणत्या कोणत्या गुन्ह्यांमध्ये तुमचे रक्कम कमी होणार नाहीये? सगळ्यात पहिला आहे, तुम्ही जर ड्रिंक करून गाडी चालवत असाल तर तेव्हा तुम्हाला दंडामध्ये कुठेच शिथिलता दिलेली नाहीये. दुसरं आहे गंभीर अपघात. जर तुमच्याकडनं गंभीर अपघात होत असतील तेव्हा तुमच्या दंडामध्ये कुठेच कमतरता येणार नाही. तिसरं आहे बनावट कागदपत्र जर तुम्ही बनवले तर त्यामध्ये तुम्हाला कुठेच कमी किंवा शिथिलता नाहीये तुमच्या कॉम्पेन्सेशन मध्ये, म्हणजेच रक्कम कमी होणार नाही तुमची. वाहन जर चोरी केली तर तेव्हा तुमचा जो दंड आहे तो कमी होणार नाही. जर तुम्ही चुकीची माहिती दिली, जर तुम्ही खोटी माहिती जर पुरवली, तर तेव्हा तुम्हाला जो काही दंड बसणार आहे तो त्या दंडामध्ये या 5 प्रकरणामध्ये तुम्हाला जे कॉम्पेन्सेशन पहिले घेतल्या जायचं आताही तेच कंटिन्यू केले, त्यामध्ये कमी केलेलं नाही, शिथिलता तुम्हाला दिलेली नाही. मग सर्वसाधारण नागरिकांनी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिलं, जे काही एस-एम-एस तुम्हाला येतात ई चलानशी रिलेटेड, ते एस-एम-एस तुम्हाला व्यवस्थित गव्हर्नमेंट वेबसाईट्सचे आहेत का हे चेक करूनच तुम्हाला तुमचा दंड आकारायचा आहे. किंवा त्याच्या मार्फत जर तुम्हाला म्हणलं की तुमच्यावर कोणती कारवाई झालेली आहे, तुम्हाला कोणता दंड दिलेला आहे, आधी ती वेबसाईट व्यवस्थित चेक करायची आणि मगच ते दंड द्यायचे. कारण सगळ्यात जास्त ऑनलाईन फ्रॉड जर कोणते होत असतील तर हे ह्या एस-एम-एस द्वारे तुमचं चलन कापल्या गेलेलं आहे आणि दंड भरा, असे एस-एम-एस, हे जे खोटे एस-एम-एस आहेत त्याची व्यवस्थित शहानिशा करूनच तुम्ही दंड भरला पाहिजे. जर विदाऊट फोटोज म्हणजेच काही पुरावा नसताना जर तुमच्यावर चलान कापल्या गेलं असेल, तुम्ही सुरुवातीलाच ते चलान नकार देऊ शकतात. नाहीतर तुम्ही त्याच्या विरुद्ध, तुमच्याकडनं जर घेतलाच दंड तर तुम्ही त्याच्या विरुद्ध अपील करू शकतात. तुमचं लायसन्स, तुमचं आरसी बुक, तुमचा जो व्हेकल जे काही आहे, विमा आहे, इन्शुरन्स आहे, या 4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या जवळ सतत ठेवल्या ड्रायव्हिंग करताना, जर
हे 4 गोष्टी अत्यावश्यक आहेत. जेव्हा केव्हा तुम्ही गाडी चालवत असाल, तेव्हा ह्या 4 गोष्टी तुमच्याजवळ असणं अनिवार्य आहे. आणि नवीन अपडेट्स अंतर्गत जर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या पर्सनल मोबाईलवरती जर फोटो काढला असेल, त्यांचा डिव्हाइस न वापरता जर फोटो काढले असतील, तर अशा वेळेला तुमच्यावरच कारवाई होणार नाही, तर उलटं त्या ट्रॅफिक पोलिसवरतीच कारवाई करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, ही ई-चलन सेवा यामुळे आलेली आहे, की जे ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यामध्ये जे भ्रष्टाचार होत होता, त्यामध्ये जे काही इल्लीगल पैशाची मागणी होत होती, त्यासाठी हे ई-चलन ॲप आलेलं आहे. त्यामार्फतच ट्रॅफिक पोलिसांकडनं जे काही दडपशाही आणि चुकीच्या मार्गाने पैशाची आकारणी होत होती, त्यावरती आळा घालण्यात आलेला आहे. त्याच मार्फत बरेच निर्देश देऊन सुद्धा ट्रॅफिक पोलीस परत-परत त्यांच्या पर्सनल मोबाईलमध्ये फोटो काढून चलान पाठवत आहेत. लक्षात घ्या, पर्सनल फोटो काढून जर तुम्हाला चलान येत असेल, तर असे चलान आकारण्याची किंवा भरण्याची तुम्हाला गरज नाहीये. उलटं त्या ट्रॅफिक पोलिसवरतीच कारवाई होईल, असे निर्देश आहेत.